जय विठ्ठल रुक्माई, जय वारकरी संप्रदाय. तर आज मी असं सांगणार आहे की मी 2 दिवसापासून वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. त्याच दिशेने मी जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु काहीच कारणास्तव मला रात्री मुक्काम करण्यासाठी थोडासा अडचण झाली. तर ह्या ठिकाणी टेंभुर्णी पंढरपूरवरून मोहोळ झाल्यानंतर टेंभुर्णी पडतो. त्या ठिकाणी हॉटेल राजगड या ठिकाणी मी थांबलेलो आहे. माझी गैरसोय झाली असती, परंतु ह्या मालकांना ह्या हॉटेलच्या मालकाला असे समजले की मी वारीमध्ये जाणारा मुलगा दिसतोय, तर त्यांनी माझ्यासाठी इथं सोय करून दिलेली आहे. हे बंद असलेलं ठिकाण माझ्यासाठी खोलून दिलेलं आहे आणि मी 1 नंबर व्यवस्थित झोपण्यासाठी माझी इतकी त्यांनी काळजी केली की चल बा, इथं तुझ्यासाठी इथं झोपडी हे खुलीच बंदच राहते, त्याच्यापेक्षा तुला इथं सोय करून देतो, निवांत झोपा असे म्हणाले आणि व्यवस्था करून दिली. अन्यथा इथं पाऊस येत आहे. आता मी दाखवले असते तुम्हाला, बाहेर पाऊस येत आहे खूप, परंतु त्यांनी माझी सोय केली. तर बघा, असे असतात. हे तत्त्वज्ञान किती मोठं आहे का, संतांच्या पाऊलखुणांच्या आधारे आपण किती चांगलं एकमेकांशी माणसांशी जोडून राहू शकतो. तर याचा निश्चितच आपण विचार करायला हवा. माझे हे ओले रेनकोट वगैरे मी सुकायला ठेवले आहेत आणि इकडे हॉटेल आहे. तुम्हाला दाखवतो मी हॉटेल. हे असं बघा हॉटेल आहे आणि इथं त्यांची किचन वगैरे व्यवस्था असते. तर किती सुंदर आहे ते. स्वतः मालक इथं लक्ष घालत आहेत आणि मला म्हणाले की काही काळजी करण्याची गरज नाही. या हॉटेलचं नाव सांगतो, हॉटेल राजगड. असं हे ठिकाण आहे. अतिशय सुंदर आवडलं मला. वा, काय मजा की माणसं किती जिवलगपणानं वागले. किती दूर गेलो आपण घरापासून तरी पण, तर किती छान होते आणि किती एकमेकांचा आपुलपणा हाच माणसाचा सत्य धर्म आहे असे मला सांगायचं आहे. तर आज एवढेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा व्हिडिओ आणि चांगले कॉमेंट्स करा. आणि माझा मेरा पुनर्जन्म हा व्हिडिओ अवश्य बघा. ते तत्त्वज्ञानावर आधारित आहे. काही तर्कसंगत नाही आहे, सर्व तर्कसंगतच आहे. जय भीम, जय भारत, जय ज्ञानेश्वर माऊली, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय जिजाऊ, जय शहाजीराजे भोसले, जय सर्व वारकरी संप्रदाय परंपरा, जय माऊली, जय भारत.